अरे दादा, तुला कळलं की नाही? काय? अरे त्या बाब्याला कोर्टानं जामीन नाकारलाय. त्यानं केलेला गुन्हा गंभीर आहे असं मानून तो जामीन नाकारलाय. असा बसेल सडत आतमध्ये. आणि मी सुद्धा कोर्टाला सांगितलंय की बाब्यानं माझ्या आशिलाला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे, पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यांच्या समक्ष. आता बरोबर अद्दल घडवतो त्याला. काय मी करतो ते बरोबर आहे ना? तुला काय वाटतं? काय तुला वाटतंय ते कर. हे बघ दादा, त्या बाब्याला जास्तीत जास्त शिक्षा होईल असा मी तुला शब्द दिलाय की नाही, त्याप्रमाणे मी वागणार आहे. तू बोलत का नाहीयेस? काय बोलू? हे असं काय विचारतोस तू? हे बघ, तू त्याची केस लढतोयस ना, मग जो काही निकाल येईल त्यानंतर त्याला प्रायश्चित्त मिळेलच. हा, नाही, मला नीट कळलं नाही तुला नक्की काय म्हणायचंय. हे बघ, तुझं ते खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं, तो कायद्याचा कीस पाडणं, याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. त्या बाब्याला माझ्या हातनं शिक्षा दिली असती ना तर माझं समाधान झालं असतं. दादा, याला कायदा हातात घेणं असं म्हणतात. आपण कायद्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि तू माझ्यावर विश्वास ठेव. उशिरा का होईना बाब्याला शिक्षा होणार हे निश्चित. सरकार, बऱ्याच दिवसापासून मनात घोळत होतं, म्हटलं एकदा विचारावंच. आणि सरकार, इतके वर्ष तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांभाळलं, गावाला वाड्याला मार्गदर्शन केलं. हा आमचा, हा बाहेरचा असा कधीही भेदभाव नाही केला. एवढंच कशाला, गावावरच्या प्रेमामुळे स्वतःच्या माणसांना तोडायची वेळ आली त्याची सुद्धा तुम्ही पर्वा नाही केली. मग आजच का असं गावावरचं प्रेम कमी झालं? प्रेम कमी झालं? सरकार, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण मला एक प्रश्न पडलाय की तुम्ही वाड्याचा वारसदार आणि भावी सरकार याची निवड करण्याचा का विचार करताय? सरकार, सरकार, आपण काही चिंतेत आहात का? आजवर आयुष्यात इतका गोंधळ आमच्या मनात कधीच झाला नव्हता, पण आता आम्हाला काहीतरी वेगळंच सूचित होतंय. आमच्या कवड्या आम्हाला काहीतरी वेगळंच सांगतायत. यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. गाव वाचवायला हवं. वाडा वाचवायला हवा. धावू नका, पडाल, धडपडाल. शांत 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 व्हा. आधी सगळ्यांनी हात धुतले का? नाहीतर कुणाला सांगणार आहे माहितीये का? अगं ए, ओरडू नका. भागीरथी आजीने ऐकलं ना तर येईल दांडुका घेऊन. चला, जर सगळ्यांची जेवणं आटपली ना म्हणजे आम्ही बायका पुढच्या कामाला मोकळे. सगळे आले का? आजी, अजिंक्य कुठे गेला? सा बघ जरा, बाहेर आहे का? पाणी पाणी. गंगू, पाणी दे. वहिनींनो, धाकले खोत मास्तरांच्या घरी गेल्यात. मास्तरांच्या घरी जेवून नाही का जायचं मग याने? हल्ली रोज जेवायच्या वेळेला बाहेर असतो हा भाऊजी. हो, अक्कादा घरात असताना एकदा तरी पाटावर दिसायला हवा की नाही? आता अक्कादाने विचारलं तर काय सांगणार बरं? वहिनी, मला वाटतं तुम्हीच समजावा त्याला. तुमचं ऐकेल तो. काहीतरीच भाऊजी तुमचं. अहो, तुमचं नाही काय ऐकायचं? नाही तसं नाही, पण मी आता लहान नाहीये डॅड, मोठा झालोय. असं ऐकावं लागेल म्हणून. मोठा झालाय ना, मग जेवायच्या वेळेला यावं एवढं कळत नाही? आता हक्का त्यांना काय सांगणार भाऊजी आपण? अक्का त्यांना सांग, अजिंक्य माझ्याबरोबर शेतावर होता, येईल मागून. बरं, सुरू करा जेवायला. हो हो.
सर काय झालं, आपण इथे का आलोय? अजिंक्य, तू काय ठरवलंयस? कशाबद्दल सर? अरे या निलोफरबद्दल. तिला असं किती काळ तू लपवून ठेवणार आहेस मला सांग बघू. माझं ऐक, तू तिला मुंबईला पाठवून दे. सर हे कसं शक्य आहे? अरे काय शक्य नाही? हे बघ, आणि हे शक्य नसेल ना तर तू सरळ सरकारांना सांगून टाक निलोफरबद्दल. अक्कादांना सर हे कसं शक्य आहे? अरे तुला जर काहीच शक्य नाही तर मी सांगू का तिला मुंबईला निघून जायला? हे बघ, मला हे तुमच्यासारखं आता लपवून ठेवणं जमणार नाही. तुला माहिती आहे का याचे काय परिणाम होतील ते? सर मी काय म्हणतो, सर काहीच दिवसांचा प्रश्न आहे, प्लीज सर काही दिवस आमची मदत करा ना. तुम्ही मुलांना मला सगळेजण ह्या प्रकारात निष्कारण गुंतवतात.